निप्पाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याचा नफा व तोट्याची सत्य माहिती सभेत देण्याबाबतचे लेखी निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेने दिले होते। पण कारखान्याचे संचालक मंडळाने या पदाधिकाऱ्यांना सभेत जाण्यास मज्जाव केला, शिवाय प्रवेशद्वारावरून आत सोडले नाही। त्यामुळे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला। धक्काबुक्की करणाऱ्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन संघटनेचे मंडल पोलीस निरीक्षक BS तळवार यांना दिले। रयत संघटनेतर्फे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाला पूर्वी माहिती देण्याबाबतचे निवेदन दिले होते। शिवाय माहिती न दिल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिली होती। सन 2008 पासून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू असल्याचे आतापर्यंत अध्यक्ष उपाध्यक्षांनी सांगितले आहेत। तर साखर कारखाना तोट्यात असल्याचे नुकसानीचे कारण स्पष्ट करावे। साखर उत्पादन, सहनिर्मिती, इथेनॉल उत्पादन किती आणि खर्च किती झाला आहे। वार्षिक अहवालात अध्यक्षांच्या भाषणानुसार वित्तीय संस्थांकडून 282 कोटीचे कर्ज आणि 3 वित्तीय संस्थांकडून 150 कोटीचे खेळते भांडवल दाखवण्यात आले आहे। वरील संस्थांनी वरील रकमेपैकी प्रत्येकासाठी आकारलेले व्याज दर स्वतंत्रपणे जाहीर करावे। सन 2023-24च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा खर्च 40.33 लाख दाखवला आहे। प्रत्येक वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कॉल डिपॉझिट रकमेचे तपशील आणि व्याजदर स्वतंत्रपणे द्यावा यासह विविध प्रश्नांची उत्तर मागितले होते, मात्र ती दिली गेली नाहीत। अखेर सभेसाठी जात असताना संघटनेचे कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळ धक्काबुक्की करत अडवून सभेला नाकारण्यात आले। यामुळे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले, शिवाय धक्काबुक्की करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली। याबाबत मंडल पोलीस निरीक्षक BS तळवार यांना निवेदन देण्यात आले। ठिय्या आंदोलनात सर्जेराव हेगडे, बंटी पाटील, बबन जामदार, नितीन कानडे, सुनील पाटील, अजित नल्लावडे, बाबासाहेब पाटील, सागर पाटील, सतीश किल्लेदार, विश्वनाथ किल्लेदार, सचिन कोळी, रामचंद्र मगदूम, ईश्वर कुंभार, चिनू कुळमोडे, एकनाथ सादळणकर, नितीन कानडे, बबन जामदार, बाळासाहेब ऐवाळे, रमेश कोळी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी घेतला होता। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 91 94 96 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।